सुरू केलाय. वैद्यकीय मदत कक्ष सुद्धा सुरू केला. वैद्यकीय मदत कक्ष आहे, त्यांचं स्वतंत्र वॉर रूम आहे, कोऑर्डिनेशन एक रूम त्यांनी केलेला आहे. त्यानंतर ते पालकमंत्री पदावरून त्यांचे वॉर्स सुरू आहेत. त्यानंतर असे अनेक बाबतीमध्ये म्हणजे ते स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, ते आपल्या मंत्र्यांची. त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की फडणवीसांचे आदेश फार पाळू नका. अशा प्रकारे जेव्हा आव्हान दिलं जातं, हे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं होतं. समांतर सरकार होतं, त्याला मी अंडरवर्ल्ड म्हणायचो. आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना, समांतर सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट, समांतर सरकार, प्रति सरकार जर सुरू असेल तर या राज्याची अवस्था ही राजकीय अराजक निर्माण झाल्यासारखी आहे. मंत्रालयामध्ये राजकीय अराजक निर्माण झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो. ते हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य हे अराजकाच्या खाईत ढकललं जाईल. 56-57 आमदाराच्या ताकदीवर जे आमदार भाजपने निवडून आणले ईव्हीएमच्या माध्यमातून, त्या ताकदीवर सरकारला आव्हान देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला काय कोणाविषयी प्रेम नाही आहे. मात्र शिंदे